म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. साध्या भविष्य काळामध्ये सेम ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळतात. ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन तिन्ही साध्या काळात असल्यामुळे जी ऍक्शन कॉलम आहे, ज्याबद्दल आपण आजपर्यंत 2 काळात पाहिलं, सिंपल प्रेझेंट टेन्सचं ऍक्शन कॉलम आणि सिंपल पास्ट टेन्सचं ऍक्शन कॉलम. ऍक्शन कॉलमचं वैशिष्ट्य मला वाटतं तुम्ही कोणीतरी सांगाल का ऍक्शन कॉलम मध्ये काय असतं? ऍक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन या 3 कॉलम पैकी ऍक्शन कॉलम मध्ये काय येतं? कोणाला माहिती असेल तर यू कॅन टेल मी. येस, वन्स अगेन. नाही, ऐकायला नाही आलं. हा, शाबाश शाबाश शाबाश. कर्ता काय करतो हे आपल्याला साध्या वर्तमान काळात कळलं आणि कर्त्याने काय केलं हे साध्या भूतकाळाच्या ऍक्शन मध्ये कळलं आणि कर्ता काय करेल हे आपल्याला साध्या भविष्य काळाच्या ऍक्शन मध्ये कळेल. मी पुन्हा हे रिपीट करतो बरं का, नीट ऐका. साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कर्ता काय करतो हे आपल्याला कळतं. म्हणजे कर्ता त्याचं रुटीन वर्क आहे किंवा त्याच्या सवयींबद्दल काय आहे किंवा युनिव्हर्सल ट्रूथ, हे म्हणजे कर्ता काय करतो हे साधा वर्तमान काळ. साध्या भूतकाळातील ऍक्शन मध्ये कर्त्याने काय केले हे आपल्याला कळतं. कर्त्याने काय केले. आणि आता साध्या भविष्य काळामध्ये कर्ता काय करेल. बघा काय फरक बघा. कर्ता काय करतो, कर्त्याने काय केलं आणि आता कर्ता काय करेल जे अजूनपर्यंत केलेलं नाहीये, असं आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सच्या ऍक्शन कॉलम मध्ये बघायला मिळणार आहे. आता सिंपल फ्युचर टेन्सच्या ऍक्शन कॉलम मध्ये आपल्याला 1 मिनिट हा, सिंपल फ्युचर टेन्सच्या ऍक्शन कॉलम मध्ये आपल्याला काय समजतं तर कर्ता काय करेल. मग करेल यासाठी कर्त्यानंतर विल वापरायचा आहे. शॅल किंवा विल असा असतो, पण आपण विल पकडूया. शॅल बद्दल मी डिटेल नंतर सांगेन. तर शॅल किंवा विल येतो. मग शॅल कधी येतो? जर कर्त्या ठिकाणी आय किंवा वी असेल, म्हणजे मी किंवा आम्ही, म्हणजे आपण किंवा आम्ही यापैकी कर्ता असेल तर लगेच त्यानंतर शालचा वापर होतो. SHALL वाला शाल. आणि मग लगेच त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप येते. क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे आपण जर साध्या काळांचा विचार केला तर साध्या वर्तमान काळामध्ये पहिलं रूप आलंय, तसं साध्या भविष्य काळामध्ये पण पहिलंच रूप येत आहे. फक्त साध्या भूतकाळामध्ये दुसरं रूप येतं, हे आपण काल परवा पाहिलं ऍक्शन मध्ये पास्ट टेन्सच्या. फक्त साध्या वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर पहिलं रूप म्हणजे लगेच कर्ता आणि लगेच पहिलं रूप, कर्त्यानंतर लगेच पहिलं रूप होकारार्थी वाक्यात, मध्ये आधी काही नाही. पण साध्या भविष्य काळामध्ये कर्त्यानंतर पहिल्यांदा शाल किंवा विल येईल आणि मग पहिलं रूप येईल. हा थोडा फरक समजून घ्या. साधा वर्तमान काळ कर्त्यानंतर लगेच क्रियापद, होकारार्थी वाक्याबद्दल बोलतोय आपण. पण साध्या भविष्य काळामध्ये कर्त्यानंतर शाल किंवा विल येईल पहिला आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप. मग आता हा शल थोडासा बाजूला ठेवू, कारण विल हा कुठेही चालतो. आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर, प्लुरल या 9 पैकी कोणी करता असेल तर शालच्या ऐवजी विल वापरला तरी चालतो. शाल बद्दल नंतर वर्णन करेन, आता कन्फ्युज नको, म्हणून विल म्हटला तरी चालेल. मग आता एक उदाहरण घेऊ आपण की मी अभ्यास करेन. वाक्य आहे मी अभ्यास करेन. स्लाइड्स आज नेमक्या मी चालू भविष्य वर्तमान काळाच्या बनवल्यामुळे आज तुम्हाला स्लाइड आता नाही, पण मी थोड्या वेळ स्लाइड्स पाठवतो तुम्हाला. जे मी बोलतो ते स्लाइड्स तुम्हाला येतील. आता मी रेकॉर्डिंग पण करतोय, हे रेकॉर्डिंग पण पाठवतो ऐकण्यासाठी. तर आज जरा थोडस गडबड झाली, मला वाटलं तिन्ही साधे काळ संपले, कारण 3-4 बॅचेस चालू असल्यामुळे. पण आय विल टेल यू अगेन अगेन, जमलं तर संध्याकाळी 8ला पण बसा, तोपर्यंत स्लाइड तयार करतो मी. आणि नाही आला तर रेकॉर्ड परत करून पाठवतो, डोंट वरी. तर मी अभ्यास करेन म्हणजे भविष्य काळाबद्दल. मग मी म्हणजे आय की लगेच विल घ्यायचा, शालच्या विल चालेल.
आय विल, आणि अभ्यास करणे म्हणजे स्टडी, पहिलं रूप. मग आय विल स्टडी. हे झालं साध्या भविष्यकाळाचं ऍक्शन वालं वाक्य. आता याचा नकार घेऊ. मी अभ्यास करणार नाही. मग करणार नाही हा नकार आला. इंग्लिश मध्ये होणार आय विल नॉट स्टडी. विल आणि नॉट यांना जर एकत्र केलं तर त्याला म्हणतात वोंट. WONT. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म होतो WONT, म्हणजे वोंट. आय वोंट स्टडी, म्हणजे मी अभ्यास करणार नाही. आता याचा प्रश्न कसा आहे बघा. मी अभ्यास करेन का? नेहमीप्रमाणे प्रश्न. मग नेहमीप्रमाणे सहाय्यकारी क्रियापद पहिलं येईल. मग साधा भविष्यकाळामध्ये विल आहे ना, मग तो विल पहिला येईल. विल आय स्टडी. बघा, विल आय स्टडी आणि नकारार्थी प्रश्नार्थी मी अभ्यास करणार नाही का? येस, मी अभ्यास करणार नाही का? मग नाही का म्हणून विल नॉट पहिला आला, त्याला आपण शॉर्ट मध्ये वोंट म्हणलो. येस, व्हेरी गुड. वोंट आय स्टडी म्हणजे अर्थ होतो मी अभ्यास करणार नाही का? अशा पद्धतीने ऍक्शन वालं वाक्य विलच्या आधारे होतं. आता बघा, हा नीट आहे का, मी काय सांगतो. साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ यांच्या होकारार्थी वाक्यांमध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आलेले दिसत नाहीत. म्हणजे डू आणि डज हे दोन जे सहाय्यकारी क्रियापदे आहेत साध्या वर्तमान काळातील, ती आपल्याला होकारार्थी वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेली दिसत नाहीत. तसंच साध्या भूतकाळामध्ये डिड, DID, हे सहाय्यकारी क्रियापद होकारार्थी वाक्यामध्ये आलेलं दिसत नाही. तर मग डू, डज, डीड हे दोन्ही काळातील सहाय्यक क्रियापदे नकारार्थी, प्रश्नार्थी आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्यांमध्ये आलेले दिसतात, पण होकारार्थी वाक्यात आलेले दिसत नाहीत सहाय्यकारी क्रियापद म्हणून. पण साध्या भविष्यकाळामध्ये काय दिसतंय, तर शाल आणि विल ही जी दोन सहाय्यकारी क्रियापदे आहेत ही होकारार्थी वाक्यापासून आलेली दिसतात. म्हणजे होकारार्थीमध्ये पण, नकारार्थीमध्ये पण, प्रश्नार्थीमध्ये पण, नकारार्थी प्रश्नार्थीमध्ये पण. लक्षात आलं मी काय बोललो ते? साधा वर्तमान काळ आणि साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यात सहाय्यक क्रियापदे नाहीत, पण साध्या भविष्य काळामध्ये होकारार्थी वाक्यापासून सर्वत्र सहाय्यकारी क्रियापदे आहेत. येस, एवढं लक्षात ठेवा. खूप सोपा आहे साधा भविष्यकाळ या दोन काळांच्या तुलनेमध्ये. आता हे ऍक्शन कॉलम मधलं जे आहे ते ऍक्शन कॉलम मधलं इतकं सोपं डेफिनेशन मी तुम्हाला वाक्यात सांगितलं. आता मी तुम्हाला काही वाक्य अशी तोंडी विचारतो आणि मग आपण, आपल्याला जर वेळ मिळाला तर मग पोझिशन कॉलम मध्ये जाऊ, अन्यथा गडबड न करता आपण ऍक्शन वालच आता सगळी प्रॅक्टिस करून घेऊ आणि मागच्या काळांचं याचं रिव्हिजन करूया. बर. हो, लिंक आलेली समजली नाही. वन मिनिट. हा, ज्योती मॅम, तुम्ही मग जॉईन झालात ना? बरं. येस, ओके. आता बघा, मी तुम्हाला काही वाक्य विचारतो, तुम्ही उत्तर द्या आणि नाही जमली डोंट वरी, जमली तर द्या. आता पुढचं वाक्य आहे, बस वेळेत सुटेल. बस वेळेत सुटेल. सांगा आता, कुणी पण सांगा. बस. बर, मी आता असं करतो, मी काल सारखं हे वाक्य सांगा, मग काल सारखं मी एकाला विचारतो. आता कुणी सांगा, चला. बस वेळेत सुटेल.
हा, आता सुटेल हे क्रियापद आहे. हा, शाबास. सुटणे, सुटणे म्हणजे डिपार्ट, किंवा डिपार्ट नाही लक्षात आलं तर लिव्ह. LEAVE. द बस विल लिव्ह ऑन टाइम. वेळेवर म्हणजे ऑन टाइम, आणि वेळेत म्हणजे इन टाइम. द बस विल लिव्ह इन टाइम. लिव्हचं स्पेलिंग लक्षात ठेवा बरं का. LEAVE. LIVE नाही. याचा अर्थ होईल बस वेळेवर सुटेल. बस विल लिव्ह ऑन टाइम. तर लिव्ह म्हणजे राहणे किंवा जगणे. मग बस वेळेवर जगेल असा अर्थ होईल स्पेलिंग चुकला तर. म्हणून LEAVE लक्षात ठेवा. आता याच वाक्याला आपण नकारार्थी घेऊ. आता पहिलं, हॅलो, आवाज येतोय? आला का आवाज आला? हा, ते मध्येच काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम झाला, म्हणून मी म्हटलं आता काय परत लिंक द्यावी लागते काय कोणास ठाऊक. पण ठीक आहे, परत सुरू झालंय. ओके. तर बस वेळेवर सुटणार नाही, कसं म्हणाल? व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. बस विल नॉट लिव्ह इन टाइम. बरोबर. आता बस वेळेवर सुटेल का? प्रश्न विचारला कोणाला तरी आपण. येस. हा, विल द बस लिव्ह इन टाइम. व्हेरी गुड. आणि बस वेळेवर सुटणार नाही का? हा, वोंट द बस लिव्ह इन टाइम. विल नॉट ला वोंट म्हणतो. वोंट, वॉन्ट नाही म्हणायचं बरं का. वॉन्ट म्हणजे WANT, वॉन्ट म्हणजे हवं, आणि WONT वोंट म्हणजे विल नॉटचा शॉर्ट फॉर्म. आता प्रत्येकाला एकेकाला विचारतोय. पहिल्यांदा आता मला उत्तर द्यायचंय अश्विनी मेहत्रे मॅडम. प्रश्न आहे, साधू विचारतो, डोंट वरी. ती 9 वाजता येईल. आता अश्विनी मॅडम सांगतात मला, बाकी कोणी सांगू नका. अश्विनी मेत्रे मॅडम, तुम्ही म्हणाल ती म्हणजे शी. ती 9 वाजता येईल, कसं म्हणाल? नाही आलं, डोंट वरी, तरी पण प्रयत्न करा. आर देअर अश्विनी मॅम, आहात तुम्ही? हा, अकलॉ. हा, बरोबर बरोबर. पण इथं कम राहिला, क्रियापद येणे म्हणजे कम. मग शी विल कम ऍट 9 o'clock. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय प्रॉब्लेम नाही, चुकू द्या बिंदास. ज्योती मॅम, तुम्ही नकार सांगायचा आहे. ती 9 वाजता येणार नाही. आता ज्योती साष्टे मॅम सांगा तुम्ही. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. तर सोपा काय रे का, सिंपल फ्युचर. आता ठीक आहे, घेऊ आपण, डोंट वरी. आता मनीषा चव्हाण मॅम, तुम्ही सांगा. हो, चालेल, संध्याकाळी घेतो मी स्लाइड सह. मनीषा मॅम चव्हाण, बस, सॉरी. हा हा, बरोबर बरोबर. ती 9 वाजता येईल का? व्हेरी गुड. आता रत्ना मॅम सांगा तुम्ही, ती 9 वाजता येणार नाही का? रत्ना खर्डेकर मॅम सांगा. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता अनुराधा देशपांडे मॅडम सांगतील, अं, तो तुझं ऐकेल. तो तुझं ऐकेल. अनुराधा देशपांडे मॅडम सांगतील. ऐकणे म्हणजे इथं लिसन घ्यायचंय. अनुराधा देशपांडे मॅम, आहात तुम्ही? सांगा. लिसन टू यू, तुझं म्हणून टू यू चालेल ना. ही विल लिसन टू यू. व्हेरी गुड.
आता या ठिकाणी दीपाली शिंदे मॅम सांगताय तो तुझं ऐकणार नाही. दीपाली शिंदे मॅम तुम्ही सांगणार आहात. तो तुझं ऐकणार नाही. इथे कर्त्यानंतर हा बोला. बर बर काय हरकत नाही. गीतांजली शेलार. हा हा नंतर नंतर सांगा चालतंय. गीतांजली शेलार मॅम तो तुझं ऐकणार नाही कसं म्हणाल. ओके हा चालेल चालेल काय हरकत नाही. हो हो संध्याकाळी वा संध्याकाळी. आता मनीषा भोसले मॅम सांगा तो तुझं ऐकणार नाही. व्हेरी गुड. प्रतिभा मॅम तो तुझं ऐकेल का. प्रतिभा मॅम हा तो तुझं ऐकेल का. विल नाही नुसतं विल ही लिसन टू यू. आता रेणुका बावधाने हा तो तुझं ऐकणार नाही का. वोंट ही. व्हेरी गुड. रेणुका बावधाने सांगा तुम्ही. नाही आलं डोंट वरी. हा चालेल ना चालेल. विल ही नॉट लिसन टू यू. विल ही नॉट लिसन टू यू. व्हेरी गुड. हा सांगताय रेणुका मॅम? हा वोंट ही. आता वोंट घेतला की नंतर नॉट घ्यायचा नाही. वोंट म्हणजे विल नॉट आला. वोंट ही लिसन टू यू असं होईल. येस. सारी येस. सारिका मॅम तुम्ही सांगणार आता. दुकान. हा हा बोला. वुडंट हा वुड आणि नॉटचा वुडंट होतो. हे पुढे शिकणार आहे आपण. आणि विनोद असतो तो. तुम्हाला हा सारिका मॅम. हा चालेल. दुकाने दुकाने बंद होतील. सारिका मॅम सांगतील आता दुकाने बंद होतील. दुकाने म्हणजे द शॉप्स. व्हेरी गुड. द शॉप. आपण म्हणतो ना दुकाने बंद होतील पटकन जा. आपण नाही का आपण मुलाला काय द्या सांगतो का मुलाला जा लवकर जा दुकानं बंद होतील. बी फास्ट द शॉप्स विल क्लोज. आहे का नाही. आता पुढे आहेत श्वेता मेहेंदळे मॅम. दुकाने बंद होणार नाहीत. श्वेता मॅम. हा कोणी सांगितलं पण आता मला वाटतं. ठीक आहे मेहेंदळे मॅम तुम्ही सांगितलं का ओके ओके काय हरकत नाही. आता मग पुढे सांगणार स्मिता चव्हाण मॅम. दुकानं बंद होतील का. प्रश्न आहे वेळ पहिला येईल. स्मिता चव्हाण मॅम सांगा जमलं नाही जमलं. पास म्हणा फक्त PASS पास म्हणजे मग मी लगेच पुढच्यावर जाईल. काय टेन्शन घेऊ नका. आलं तर आलं नाही तर नाही. स्मिता चव्हाण मॅम सांगणार आहात दुकानं बंद होतील का. ओके. स्नेहल कडलग मॅम तुम्ही सांगा दुकाने बंद होतील का. विल द शॉप्स क्लोज. काय म्हणणार. विल द शॉप्स क्लोज. येस. आणि आता वृषाली काल तुला मी नाव घेतपर्यंत तू गायब झालीस. वृषाली दिसली आणि थोड्या वेळ बघतो वृषाली गेली. मध्येच गेली होतीस का वृषाली. क्षीरसागर. तेच म्हणलं आता दिसली होती कुठे गेली. बरं वृषाली आता तू मला उत्तर दे की दुकानं बंद होणार नाहीत का. दुकाने बंद हा आता आर लोक बघा. दुकाने बंद होणार नाहीत का म्हणजे विल नॉट पहिला येणार. ज्याला आपण वोंट म्हणू आपण. वोंट द शॉप्स क्लोज असं म्हणायचं. ओके. हा हा अनेक वचने अशामुळे शॉप्स म्हणायचं.
वोंट द शॉप्स क्लोज. आता चालेल, चालेल, चालेल. काय हरकत नाही. विल द शॉप्स नॉट क्लोज पण चालेल. काय हरकत नाही. आता मीनाक्षी मॅम तुम्ही जाणार होता. तुम्ही गेला जाणार होता ना कुठेतरी? बरं हां, मध्येच जाणार होता. ओके, ओके. बरं आहात तोपर्यंत एखादं उत्तर बघा जमलं तर. नाहीतर काही टेन्शन नाही. स्वप्नाली बाले किंवा मीनाक्षी गोसावी दोघींपैकी कुणी उत्तर द्या. आहे न मी पुस्तक वाचेन. दोघींपैकी कुणी द्या. काय हरकत नाही. मी पुस्तक परत सांगा बरं. शाबाश. आय विल रीड अ बुक. मी पुस्तक वाचणार नाही. कोणी सांगा चला. हा, आय वोंट रीड अ बुक किंवा आय विल नॉट रीड अ बुक दोन्हीपैकी एक चालेल. तिसरं, मी पुस्तक वाचेन का? हा, आणि मी पुस्तक वाचणार नाही का? हा, वोंट आय रीड अ बुक. व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. आता मी तुम्हाला मिश्र काळांमधलं फक्त ऍक्शन कॉलम विचारणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. ज्यांना येईल त्यांनी द्या. आणि तुम्ही दिल्यानंतर परत मी बाकीच्यांना कळावं म्हणून परत बोलून दाखवेन. काही गडबड करण्याची गरज नाही. पहिलं वाक्य आहे जे आपण घेतलं होतं ना, की बस वेळेत सुटेल. तर या वाक्याला मी साध्या वर्तमान काळामध्ये मराठीमध्ये जाणू इच्छितो. कोण सांगेल बरं हे वाक्य? बस वेळेत सुटेलचं मराठी वाक्य साध्या वर्तमान काळात कसं होईल सांगा. आय वॉन्ट इन मराठी फर्स्ट, हा, नॉट इन इंग्लिश. शबाश, शबाश, व्हेरी गुड. बस वेळेत सुटते. चला हेच इंग्लिश मध्ये. शबाश, व्हेरी गुड. कुणी सांगितलं? लिव्स, लिव्स, लिव्स. अराइव्ह म्हणजे येणे आणि सुटणे म्हणजे डिपार्ट. डिपार्ट किंवा लिव्ह दोन्हीपैकी. द बस लिव्स इन टाइम. तुम्ही तुम्ही डिपार्ट घ्या चालतंय, लिव्ह घ्या चालतंय, दोन्हीपैकी चालतंय. द बस लिव्स इन टाइम किंवा द बस डिपार्ट्स इन टाइम. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता बस वेळेत सुटत नाही सांगा. हा, येस. हा, आता हा, येस. ओके. आता बाकीच्यांना कळावं म्हणून मी एकदा बोलून दाखवतो. आता बघा. बस वेळेत सुटत नाही नकार आहे. बस एकवचनी आहे म्हणून डू किंवा डज बदला डज वापरतात. कारण सिंग्युलर नाऊन आहे. ही शी इट सिंग्युलर नाऊन पैकी करता आहे म्हणून डज नॉट येणार. द बस डज नॉट. डिपार्टचा एस निघून जाणार किंवा लिव्हचा एस निघून जाणार. मग आपण डिपार्ट घेऊ. द बस डज नॉट डिपार्ट इन टाइम असं ते वाक्य झालेलं आहे. आता बस वेळेत सुटते का असं विचारलंय तर कसं म्हणणार? येस. डज द बस डिपार्ट इन टाइम? प्रश्न आहे म्हणून डजचा वापर पहिला केला. येस, व्हेरी गुड. आता बस वेळेत सुटत नाही का? येस, शाबास. येस, डझंट द बस डिपार्ट इन टाइम? व्हेरी गुड. आता हेच वाक्य बसचं वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये मला मराठीत. ऑन टाइम म्हणजे वेळेवर. इन टाइम म्हणजे वेळेत असं होतं. या इथं इन टाइम म्हणा, वेळेत म्हणून. द बस डिपार्ट्स इन टाइम. हा, आता मला सांगा हेच वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये कसं होईल मराठीत सांगा. बस वेळेवर सुटली. शाबाश. बस वेळेवर सुटली. आता इंग्लिश मध्ये सांगा. शाबाश, व्हेरी गुड. द बस लेफ्ट इन टाइम किंवा द बस डिपार्टेड इन टाइम. डिपार्टला ईडी लागला आणि लिव्हचा सेकंड फॉर्म लेफ्ट झाला. LEFT. दुसरं रूप पण लेफ्ट.
तिसरं पण लेफ्ट. म्हणजे एकतर वाक्य होणार द बस लेफ्ट इन टाइम किंवा द बस डिपार्टेड. डिपार्टला ईडी लागला, डिपार्टेड इन टाइम. व्हेरी गुड. आता नकार सांगा बरं मराठीत. मराठी हवं आणि इंग्लिश चुकलंय. पहिलं मराठी. हा, बस वेळेवर सुटली नाही. आता सांगा. नो. हा, इथे डज नॉट नाही, इथे डिड नॉट. डिड नॉट. द बस डिड नॉट लीव्ह इन टाइम. पहिलं रूप येतं लेफ्टला घ्यायचा. किंवा द बस did not depart in time. The bus did not depart in time. Did not आला आणि क्रियापदाचं पहिलं रूप डिपार्टचा ईडी निघून जाणार किंवा लेफ्टचा लिव्ह होणार. आता प्रश्न सांगा बरं मराठीत. पहिला मराठी. हा, बोलो. हा, बस वेळेत सुटली का? आता सांगा इंग्लिश. नाही. हा, डिड द बस डिपार्ट इन टाइम. आणि बस वेळेत सुटली नाही का? सांगा इंग्लिश. हा, डिडंट द बस डिपार्ट इन टाइम. डिपार्टला ईडी फक्त होकारार्थी वाक्यात लागला. नकार प्रश्न नकारार्थी प्रश्नामध्ये डिड आणि डिड नॉट आल्यामुळे डिपार्टेडचा ईडी निघून गेला आणि फक्त डिपार्ट आला. हे लक्षात ठेवा. आणि लिव्ह जर घेतला असेल तर होकारार्थी वाक्यामध्ये लिव्हचा दुसरा रूप लेफ्ट घेतला. पण नकार प्रश्न आणि नकारार्थी प्रश्नामध्ये डिड आणि डिड नॉट आल्यामुळे पहिलं रूप लिव्ह आलं. हे लक्षातच ठेवा. हे अतिशय महत्वाचं आहे. डिड आणि डिड नॉटच्या जोडीला जर दुसरं रूप घेतलं तर वाक्य चुकलं. ओके. आता मी तुम्हाला ऍक्शन वाले तिन्ही प्रकार बघितले. आता मी तुम्हाला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पोझिशन वाले वाक्य विचारतो तिन्ही प्रकारची. ओके. आता आपण पोझिशन वाला वाक्य साध्या भविष्य काळाचं नको घ्यायला, कारण तुम्ही शिकला नाही अजून. तर आपण साधा भूतकाळ आणि साधा वर्तमान काळाचा पोझिशन घेऊ आपण. आता बघा. एखादं वाक्य आता आपण असं घ्यायचंय की त्याच्याकडे त्याच्याकडे अनुभव आहे. कसं म्हणणार? त्याच्याकडे अनुभव आहे. व्हेरी गुड. ही हॅज अन एक्सपिरियन्स. हॅज का घेतला बरं? कारण सांगा बरं, हॅज का घेतला? हा, शाबास. म्हणजे बघा, हे साध्या वर्तमान काळामधलं पोझिशन आहे आणि इथे हॅव आणि हॅज घेतात. पण जर करता आय, वी, यू, दे प्लुरल नाउन पैकी असेल तर हॅव येतो. आणि करता जर ही, शी, इट सिंग्युलर नाउन पैकी असेल तर हॅज घेतो आपण. मग ही हा यातला असल्यामुळं ही हॅज अन एक्सपिरियन्स. अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. आणि अन का लावला? कारण एक्सपिरियन्स स्पेलिंग ई ने म्हणजे वॉवेल्सने सुरू झालेला आहे. तर ही हॅज. आत नका घेऊ. त्याच्याकडे अनुभव नाही. येस, बोला मनीषाई.
कडे अनुभव नाही आला का आवाज? त्याच्या एक मिनिट हा. बरं आता आला का आवाज? येतोय का आवाज? तुटतोय का आवाज? 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. हा आता, हा आता आला का? हॅलो, हॅलो. हा आता येतोय का? नाही. 1 मिनिट, 1 मिनिट, लेट मी सी. हा, 1 मिनिट. रेंजला काय प्रॉब्लेम झालाय? ओके, आता येतोय का आवाज? हॅलो, हो, येतोय आवाज? नाही का? हो, 1 मिनिट. हा, हॅलो, आता आवाज बघा. कमी शेवटची 2 मिनिटं आहेत. त्याच्याकडे अनुभव होता कसं म्हणा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हॅडचा वापर केलेला आहे कारण साध्या भूतकाळातील हॅड हे दाखवतं पोझिशन. करता कुणी येऊ दे, आय वी येऊ दे, ही शिट कुणी हॅड घेतात. ही हॅड अँड एक्सपिरियन्स. बरं त्याच्याकडे अनुभव नव्हता कसं बोलणार? वा 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 वा. ही डिडंट हॅव अन एक्सपिरियन्स. व्हेरी गुड. आता त्याच्याकडे अनुभव होता का? प्रश्न आहे. येस. डिड ही हॅव अन एक्सपिरियन्स? आणि त्याच्याकडे अनुभव नव्हता का? येस. डिडंट ही हॅव अन एक्सपिरियन्स. व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी आपण जे बोलून प्रॅक्टिस करतोय तो उजळणी पण करतोय आपण. आता मी साध्या भविष्यकाळाचे स्लाइड्स बनवतोय आणि ऍक्शनवाल्या स्लाइड्स तुम्हाला मी पाठवतो. संध्याकाळच्या बॅचला जर जमलं तर बसा. आणि आता संध्याकाळी मी रेकॉर्डिंग करून पण तुम्हाला स्लाइड्स पाठवतो. म्हणजे आत्ता पण झालं आणि संध्याकाळचं पण मिळेल तुम्हाला. आज थोडस गडबड झाली. मला वाटलं चालू वर्तमान काळ सुरू होतोय, दुसऱ्या बॅचचा होतोय तर मला तुमचा होतोय, म्हणून मी त्याच्या स्लाइड्स बनवल्या. पण डोंट वरी, मी बनवतो आणि तुम्हाला पाठवतो. ओके. सो आपण आज छान प्रॅक्टिस केली आहे सगळ्या काळांची. अशी रोज प्रॅक्टिस व्हायला पाहिजे बरं का घरी पण. आता मी तुम्हाला मिश्र काळांची काही वाक्य आता होमवर्कला पाठवतो. चालेल ना? पाठवू का? मिश्र वाक्य पाठवतो तुम्हाला थोड्याच वेळात, एक अर्ध्या तासात आत पाठवतो. लगेच करायला घ्या. आणि जमलं तर संध्याकाळी, जमलं तर बसा. नाही जमलं तर रेकॉर्डिंग मी करून तुम्हाला पाठवतो आपल्या ग्रुपवर. ओके. हॅव अ नाईस टाइम. एन्जॉय युअर स्टडीज अँड यू आर डुईंग व्हेरी वेल. खूप उत्तर छान देत आहे. फॅन्टॅस्टिक. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात होमवर्क पाठवतो, एक अर्ध्या तासात. ओके. सो हॅव अ नाईस टाइम अगेन टुमारो. रेलचं काय गोंधळ झाला? गोंधळ झाला.